काँग्रेसने हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न केला. आता त्यांनी संपूर्ण समाजाची माफी मागावी. सीएम फडणवीस. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आज विशेष एनआयए न्यायालयाने निकाल दिलाय. आरोप सिद्ध न झाल्याने न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न केला. आता त्यांनी संपूर्ण समाजाची माफी मागावी असं फडणवीस यांनी म्हटलंय. पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. हिंदू आणि भगवा आतंकवाद आहे हा प्रचार करण्याचा प्रयत्न केला आणि तो किती खोटा आहे हे आज कोर्टाने पुराव्यानिशी सांगितलं आहे. ज्यावर कारवाई केली त्यांची काँग्रेसने माफी मागावी. संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसनं माफी मागावी. संपूर्ण हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल काँग्रेसने माफी मागावी असं मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटले की पोलिसांना दोष देणार नाही. यूपीए सरकारने हे षडयंत्र रचलं होतं, तयार केलं होतं. पोलिसांवर त्यांचा दबाव होता. 9/11 हल्ल्यानंतर जगभरात हा दहशतवाद सुरू झाला होता, तयार झाला होता. इस्लामिक दहशतवाद तयार झाला होता. त्याला विरोध म्हणून हिंदू आणि भगवा दहशतवाद असा प्रकार यूपीए सरकारने निर्माण केला होता असंही म्हटलं आहे. काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा, भगव्या दहशतवादाचा जो खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि निवडणुकीमध्ये अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे, भगवा आतंकवाद आहे अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघड झालेलं आहे. ज्या प्रकारे षडयंत्र रचून भगवा आतंकवाद दाखवण्याचा काँग्रेसने आणि यूपीएने प्रयत्न केला होता हे कोर्टाने पुराव्यादिशी आज सांगितलेलं आहे. खरं म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी कारवाई केली त्यांची तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचं संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे. ज्या प्रकारे भगवा आतंकवाद आणि हिंदू आतंकवाद म्हणून संपूर्ण हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न या देशामध्ये त्यांनी केला त्याबद्दल काँग्रेसने जाहीरपणे माफी मागितली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.